मित्रांनो, पहा, लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा करत असताना पोलीस भरती खास करून आपल्याला PYQ प्रश्नावर लक्ष द्यावं लागतं. आणि PYQ प्रश्न म्हणजे सातत्यानं येणारे प्रश्न. आजच्या लेक्चरमध्ये असे काही प्रश्न आहेत मित्रांनो, पुढं हमखास परीक्षेमध्ये आहेत. आपल्याला वाटतं उत्तर हे उत्तर कधीच नसते. त्याचं आपण स्पष्टीकरण घेणार आहे. डायरेक्ट स्पष्टीकरणासहित आपण प्रश्नांचं उत्तरे काढणार आहोत. वळूया आपल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या समोर. जननी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. जननी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द होते मित्रांनो जनक. ठीक आहे, जननीच्या विरुद्धार्थी काय होते? जनक. याचा विषय असा आहे मित्रांनो, जननी हे स्त्रीलिंगी रूप आहे आणि जनक हे पुल्लिंगी रूप आहे. ठीक आहे, म्हणून जननीच्या विरुद्ध काय होते? जनक. त्यानंतर इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. खतरनाक प्रश्न आहे बघा. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. ठीक आहे, पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. पहा तुम्हाला प्रश्न किती खतरनाक आलाय मित्रांनो. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते म्हणतंय. मित्रांनो लक्षात घ्यायचंय, पहिले तर लिंगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. नामाच्या पूर्वी तो बसलं पुल्लिंग, ती बसलं स्त्रीलिंग, ते बसलं तर नपुसकलिंग होते. ठीक आहे, विचारलाय काय प्रश्न? इकारांत स्त्रीलिंगी नाम. मित्रांनो पहिले तर तुम्हाला स्त्रीलिंगी नाम ओळखावं लागते आणि त्याच्यात असं स्त्रीलिंगी नाम बघायचं ज्याच्या शेवटी ई स्वर आहे. पण तेवढंच नाही, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते म्हणते. इकारांत स्त्रीलिंगी नाम शोधायचं आणि त्याचं अनेक वचन काय होते बघायचं. मग चला बघा मित्रांनो, लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हणलं नदी, काय म्हणलं? नदी. मग ती नदी म्हणून स्त्रीलिंगी नाम आहे. मग एक नदी, अनेक नद्या. नद्या अनेक वचन आहे. नदी एक वचन, नद्या अनेक वचन. नदी एक वचन आहे आणि नद्या कोण आहे? अनेक वचन. नद्या हे अनेक वचन आहे. नदी एक वचन, नद्या अनेक वचन. मित्रांनो लक्षात ठेवायचे तुम्ही काय, ती नदी म्हणून स्त्रीलिंगी नाम आहे. ठीक आहे, एक नदी, अनेक नद्या. नदी एक वचन, नद्या अनेक वचन. ती नदी म्हणून स्त्रीलिंगी नाम आहे. शेवटी कोण आहे? ईश्वर. एक नदी, अनेक नद्या आणि इथं शेवटी कोण आहे? या आहे. आणि मग झालं मित्रांनो, आपला प्रश्न सॉल्व्ह झाला. इकारांत शेवटी ईश्वर आहे. इकारांत स्त्रीलिंगी नाम आहे ती नदी. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते. शेवटी या सुर आलाय. झालं मग कुठे आहे बघा, आहे का? या कारांत. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. आणि मग परीक्षेत कसा घुमून फिरून प्रश्न येतो मित्रांनो, पाठ काहीच करायचं नाही मराठी भाषेत. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन त्यांनी काय दिले? या कारांत. अजून ओ कारांत काही म्हणते, पण तिथं तुम्हाला परीक्षेमध्ये नाम आठवायचं करून पाहायचं तिथं. मग इकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन काय होते मित्रांनो? या कारांत. आणि तेच आपलं उत्तर आहे, ऑप्शन नंबर सी. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? खास प्रश्नाला बघा. तर मित्रांनो संधी म्हणजे सांधणे. एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात. इतकेच नव्हे तर आणखी एक नवीन वर्ण तयार होतो, त्या संधी म्हणतात. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला संधी म्हणायचं. परंतु प्रश्न आपल्याला साधा विचारला मित्रांनो, संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे सांधणे. मग कोणाला सांधायचे, कोणाला जोडायचे? तर 2 वर्ण. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं इथं आ स्वर आहे, हे उदाहरणार्थ, आणि इथं पण आ स्वर आहे. मग या दोघांना एकत्र करणं म्हणजे सांधणे. पण एकत्र कोणाला करायले? वर्णाला. स्वर वर्ण आहे, विषय संपला. संधी म्हणजे काय? तर सांधणे मित्रांनो. संधी करा देवेंद्र. चला करू ता, बघूया काय करता येईल. देव अधिक इंद्र. देव अधिक इंद्र. लक्षात घ्या मित्रांनो, काय करता येईल पाहू आपण.
इथं अस्वर आहे मित्रांनो, इथं ई स्वर आहे मित्रांनो. अच्या पुढं जर ई आला, विजातीय स्वर झाले दोघ जण, अच्या पुढं जर ई आला तर त्याचा ये बनतो. काय बनतो? ये बनतो. ठीक आहे. अ गेला, ई गेला, दे जशास तसा. ठीक आहे. व घेऊ का? नाही. ठीक आहे. आता व अर्धा का पूर्ण? अर्धा, कारण त्यातला स्वर आपण बाहेर काढा. या व मध्ये ये मिसळा, दे वे. ई घेऊ का? खाली काढलेला आहे. बरोबर आहे का? आपल्याकडे एक डॉट शिल्लक आहे, इथे देऊन टाकला. ठीक आहे. आणि द्र जशास तसा. मग देव अधिक इंद्र, देवेंद्र. मग याचा विग्रह, देवेंद्र शब्दाचा विग्रह होते देव अधिक इंद्र. कुठे बघा? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. देव अधिक इंद्र, देवेंद्र. विषय संपला मित्रांनो. कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द पुढील पैकी कोणता आहे? चला बघा. कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द म्हणत्या पुढील पैकी कोणता आहे? लक्षात घ्या मित्रांनो. काय सांगतो पहा. मराठी भाषा बनत असताना संस्कृत भाषेमधले जे भरपूर शब्द मराठी भाषेत आलेले आहेत. मग सुरुवातीच्या काळाला आपले जे मराठी लोक होते, यांना संस्कृत भाषा बोलता यायची नाही. मग काय व्हायचं? जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत आले, त्यांच्या मूळ रूपात बदलच झाला नाही. त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. काय म्हणतात? तत्सम शब्द. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, संस्कृत भाषेमध्ये वधू म्हणतात आणि आपल्या मराठीत आपण वधूच म्हणतो. मग मराठीतला वधू तद्भव, मराठीतला वधू तत्सम. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत आले, त्यांच्या मूळ रूपात बदल नाही झाला, अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणायचं. मग मुळात वधू हा संस्कृत शब्द आहे, पण जेव्हा मराठी भाषेत आला तेव्हा आपण वधूच राहिला. मग मराठी भाषेतला वधू हे तत्सम. पण मित्रांनो, जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन मराठी भाषेत आले, अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणायचं. उदाहरणार्थ संस्कृत भाषेमध्ये चक्र म्हणतात आणि आपल्या लोकांनी त्याचं चाक बनवलं. मग संस्कृत भाषेमध्ये त्याला चक्र म्हणलो आणि आपल्या मराठीत आपण त्याचं चाक बनवलं, म्हणजे चाक तद्भव आहे. तक्रच आपल्या लोकांनी ताक बनवलं, म्हणजे ताक तद्भव आहे. लक्षात आलंय? आणि मग मित्रांनो, कोमल पासून काय बनतंय म्हणाल? कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेल्या तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता आहे? मग सरळ आहे, आपल्या लोकांना कोमल म्हणता आलं नाही, आपल्या लोकांना त्याचा कोळा बनिला, मग हे तद्भव शब्द आहे. लक्षात आलंय? कोण येते? तद्भव शब्द. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, मी परीक्षेला आलेलो आहे, सर्वनाम ओळखा. काय चिल्लर प्रश्न आहे मित्रांनो. बघा आता सर्वनाम असा परीक्षेत प्रश्न तरी यावं का बरं? ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. टोटल PYQ प्रश्न आहेत मित्रांनो, सातत्यानं आलेले प्रश्न हमखास. ठीक आहे. मी सर्वनाम आहे. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या ऐवजी येणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. मग पुल्लिंगी असन, स्त्रीलिंगी असन, नपुंसकलिंगी असन, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या ऐवजी येणारा विकारी शब्द म्हणजे काय? सर्वनाम. सर्वनाम ही विकारी जाते, नामाच्या ऐवजी येते. राम परीक्षेला आला नाही म्हणण्यापेक्षा मी परीक्षेला आलो नाही उदाहरणार्थ म्हणाले तुम्हाला. ठीक आहे. नामाच्या ऐवजी वापरले म्हणून सर्वनाम आहे. सर्वनाम मुळात मित्रांनो नामाचं डमी रूप आहे. सर्वनाम हे नामच आहे, पण नामाचं प्रतिरूप आहे, डमी रूप आहे. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे म्हणत्या? मित्रांनो खास प्रश्न आला बघा. गुणविशेषणाचा प्रकार. आणि मग जी विशेषणे नामाचा आकार दर्शवतात त्या विशेषणांना गुणविशेषण म्हणतात. काय म्हणतात? गुणविशेषण. आणि मग मित्रांनो, नलिका हे नाम आहे, पण कशी आहे नलिका? वक्र नलिका. नाम वाकडी तिकडी, उदाहरणार्थ त्याचा अर्थ आहे नामाचा आकार वक्र या शब्दानं नलिका या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, नामाचा गुण दर्शवायले म्हणून आहे मित्रांनो गुणविशेषण. काय आहे? गुणविशेषण. ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो सगळ्याच गोष्टी इथं मित्रांनो. 17 भानगडी. भानगडी हे नाम आहे, घर बी नाम आहे, मुलेही नाम आहे. ठीक आहे. 17 विशेषणे, 5वे विशेषणे, थोडी विशेषणे. तर मित्रांनो 17 हे पूर्णांक वाचक संख्या विशेषणे. पूर्णांक वाचक संख्या विशेषण.
मित्रांनो, पाचवे घर हे क्रमवाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, नामाचा क्रम दाखवते. थोडी फळे, संख्या मोजायला नामाची पण निश्चित नाही म्हणून अनिश्चित संख्या विशेषण. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. आपल्याला विचारलं होतं गुणविशेषण आणि ते आपण सांगितलंय नामाचा आकार दर्शवणाऱ्या विशेषणांना काय म्हणतात? गुणविशेषण. विषय संपला मित्रांनो. असे चिल्लर प्रश्न येतं आपल्याला परीक्षेमध्ये, कन्फ्युजन होतंय. मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. बरं, बघू आता काय करताय. मला चंद्र दिसतो. मित्रांनो, दिसतो क्रियापद आहे. दिस मूळ धातू आहे. विचारा प्रश्न, दिसणारा कोण? कोणचं उत्तर कर्ता असते. दिसणारा कोण आहे? चंद्र. वाक्याचा कोण आहे मित्रांनो? कर्ता. कर्ता सजीव आहे का निर्जीव? निर्जीव. आणि वाक्याचा कर्ता निर्जीव असल्यास क्रियापद अकर्मक असते. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. कर्मच नाही वाक्यामध्ये. त्यानंतर सदू बैलाला मारतो. बर, मारतो क्रियापद, मार मूळ धातू. मारणारा कोण? मारणारा कोण आहे? सदू. वाक्याचा कोण आहे मित्रांनो? कर्ता. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारा, कोणाला? कोणाला मारतो? बैलाला. वाक्याचं कोण आहे? कर्म. आता जादू बघा मित्रांनो, खरी जादू आता सुरू होती. मला एवढं सांगा तुम्ही, सदू बैलाला मारतो. मारतो क्रियापद, मार मूळ धातू. मारणारा कोण आहे? सदू. वाक्याचा कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. झाला कर्तरी प्रयोग. आपल्याला विचारले फक्त कर्म ओळखायचंय ना. ठीक आहे, ठीक आहे. कर्ता. ठीक आहे. मग सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. मग मित्रांनो, कोण कर्म आहे? कोणाला मारतो? बैलाला. आणि कोणालाच उत्तर कर्म असते. मग बैलाला कर्म आहे. कुठे? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल? जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, गेला. जेव्हा मूळ धातूला ल प्रत्यय लागतो का तेव्हा भूतकाळ असते. काय असते? भूतकाळ. ठीक आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास त्यानंतर मित्रांनो, पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परिस. परिस या मुळात शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. ठीक आहे. तर मित्रांनो, परिस हे शब्दयोगी अव्यय तुलनावाचक आहे. आपण म्हणतो बघा, तुझ्या परिस ते चांगला आहे, म्हणजे तुलना केली आपण. आणि जेव्हा तुलना दर्शवली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? तुलनावाचक असं म्हणतात. पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परिस. परिस कोण आहे? तुलनावाचक. मुळात एक गोष्ट सांगतो मित्रांनो, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. उदाहरण म्हणलं मी तुम्हाला, माणसापरिस. माणसापरिस. मेंढरबरी. मग मित्रांनो लक्षात घ्या, काय प्रश्न विचारलाय बघा. माणूस या शब्दाला परिस हे शब्दयोगी अव्यय जोडून आले, शब्दयोगी अव्यय आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची मित्रांनो, या माणसामध्ये आणि मेंढरामध्ये तुलना केली. मी तुम्हाला अगोदरही म्हणलंय, कधी बी मुख्य जनावर खरंच चांगलेच आहेत माणसापेक्षा. ठीक आहे. माणसापरिस मेंढरबरी, उगच मन नाही, खरी मन आहे. मग परिस हे जोडून आलंय, पण दोघांमध्ये काय दाखवायले? तुलना. माणसामध्ये आणि मेंढरामध्ये. आणि तुलना दाखवायले म्हणून कोण येते? तुलनावाचक आहे. ऑप्शन नंबर बी. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर जर आपण पाहिलं, जर तर हे काय आहे म्हणाले? जर आणि तर काय आहे? तर मित्रांनो, जर आणि तर उभयान्वयी अव्यय आहेत. ज्या उभयान्वयी अव्ययांनी एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे अशी अट दर्शवली जाते, त्या उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतात? संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय. एकदा हे संकेतबोधक झाले मित्रांनो, वाक्याचा प्रकार मिश्र बनते. मग जर आणि तर. जर मी परीक्षा दिली तर मी पास होईल,
8 आहे बघा. पास होण्यासाठी 8 आहे. जर मी परीक्षा दिली तर पास होणार आहे, परीक्षात नाही दिल्या पास होणार आहे का? नाही. म्हणजे 8 दर्शवतात. आणि मित्रांनो जर आणि तर कोण येतं? उभयान्वयी अव्यय. त्याच्यात बी ते संकेतबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. यांनी जर 2 वाक्य जोडले तर वाक्याचा प्रकार मिश्र बनते मित्रांनो, लक्षात ठेवायचे तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर अरे रे हा शब्द डॅश डॅश आहे. अरे रे हा शब्द का आहे म्हणते तर मित्रांनो अरे रे हे अविकारी शब्द आहे. मुळात अरे रे हे केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे. आणि केवळ प्रयोगी अव्यय असून मित्रांनो ती अविकारी शब्द जाते. शब्दांच्या 8 जाती, त्याच्यापैकी विकारी 4, अविकारी 4. अविकारी जातीपैकी एक जात येते केवळ प्रयोगी अव्यय आणि तेच आहे अरे रे. अरे रे हे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. आणि ते कसं आहे मित्रांनो? अविकारी आहे. अयोग्य जोडी ओळखा मित्रांनो. अयोग्य जोडी ओळखायची. कसली जोडी ओळखायची? अयोग्य जोडी ओळखायची. ठीक आहे. ओळखूया मित्रांनो अयोग्य जोडी. सरळ सरळ आहे मित्रांनो. इथं तुम्हाला कारकार्थ ओळखायचे. काय ओळखायचंय? कारकार्थ. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय प्रथमेचा कारकार्थ करताय बरोबर आहे, पण आपल्याला अयोग्य जोडी ओळखायला सांगितली, विषय संपला. चतुर्थीचा कारकार्थ संप्रदान आहे बरोबर आहे, पण आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची. ठीक आहे. ठीक आहे. तृतीयेचा कारकार्थ करण आहे बरोबर आहे मित्रांनो, पण आपल्याला ओळखायची कशी? अयोग्य जोडी ओळखायची. मित्रांनो लक्षात जर तुम्ही घेतलं तर पंचमीचा कारकार्थ अधिकरण नसून पंचमीचा कारकार्थ आहे अपादान. अपादान. पंचमीचा कारकार्थ कोण आहे? अपादान. पण इथं कोण देलता? अधिकरण. आणि हेच उत्तर आहे आपलं. अयोग्य जोडी ओळखा म्हणते. मग पंचमीचा कारकार्थ कोण आहे मित्रांनो? अपादान. तर अधिकरण हा सप्तमीचा कारकार्थ आहे. सप्तमी. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ कोण आहे मित्रांनो? अधिकरण. अधिकरण लक्षात ठेवायचे. पण मित्रांनो एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, मराठी भाषेमध्ये 8 विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन. या प्रत्येकीला एक एक कारकार्थ आहे किंवा उपपदार्थ आहेत. ठीक आहे. पण तुमच्या समोर जे काही सगळे उत्तर आहेत, आपलं उत्तर आहे पंचमी. पंचमीचा कारकार्थ कोण आहे? अपादान. लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता ओळखायचा आपल्याला प्रयोग मित्रांनो. काय ओळखायचंय? प्रयोग. घेतले क्रियापद, घे मूळ धातू. मग घेणारे कोण? घेणारे कोण? लोकांनी वाक्याचा मित्रांनो कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. दुसरा प्रश्न विचारू आपण, कोणाला? मित्रांनो कोणाला घेतले त्याला वाक्याचं कर्म आहे. कोण आहे वाक्याचं? कर्म. मग कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, कर्त्यालाही प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्मालाही प्रत्यय आहे, कर्मणी प्रयोग होणार नाही. झाला भावे. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून झाला मित्रांनो सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे. खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही? कोणता समासाचा प्रकार नाही म्हणते हा मित्रांनो. ठीक आहे. समासाचा प्रकार नाही म्हणायले. बरं, काय हरकत नाही. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. हे विग्रह आहे. तत्पुरुष समास आहे बरोबर आहे, प्रकारच आहे. द्वंद्व समास आहे, बहुव्रीही समास आहे, पण विग्रह समास नसून सामासिक शब्दाचा तो विग्रह असतो, म्हणजे फोड करणे. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं हात पाय, तर मित्रांनो हात पाय हा सामासिक शब्द आहे, म्हणजे जोड शब्द आहे. हात आणि पाय दोघ जण एकत्र आणले. मग याचा जेव्हा आपण विग्रह करू म्हणजे फोड करू, कसं होईल? हात व पाय. मग याची जेव्हा आपण फोड केली त्याला काय म्हणायचं? विग्रह. हे विग्रह, पण हे समास नाही. समास इथं आहे, हे आहे त्याचा विग्रह. ठीक आहे. तेच आपलं उत्तर आहे. मन पूर्ण करा. हाताच्या कंकणाला डॅश डॅश कशाला? तर मित्रांनो हाताच्या कंकणाला आरसा कशाला? ठीक आहे. रस ओळखा. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. रस ओळखायचा आहे.
तर मित्रांनो याच्यामधून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, वीर रस आहे, शौर्याची भूमिका आहे, तर वीर रस तयार होत असतो. फारसी उपसर्ग लागलेला शब्द ओळखा, फारसी उपसर्ग लागलेला म्हणते. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. गैर हा फारसी उपसर्ग आहे. शब्दाच्या जे अगोदर लागतात त्यांना उपसर्ग म्हणतात आणि मग गैर हा उपसर्ग आहे. ठीक आहे, पण गैर कोणता उपसर्ग आहे? फारसी. उपसर्गाचे पण प्रकार आहेत काही. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी. बर, काय म्हणते? अलंकार ओळखा. काय ओळखायचंय? अलंकार. मित्रांनो लक्षात ठेवायचे तुम्ही. काय म्हणते बघा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी, यातील अलंकार ओळखा. मित्रांनो संकल्पना दोन असतात. एक संकल्पना आहे उपमेय, दुसरी संकल्पना आहे उपमान. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं आणि ज्याच्या संग करतो त्याला उपमान म्हणायचं. उदाहरण जर तुम्हाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल तुमची तुलना एखाद्या मोठ्या व्यक्तीशी केली तर तुमची तुलना कराल म्हणून तुम्ही उपमेय आहेत आणि ज्याच्या संग कराल त्याला उपमान म्हणायचं. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणायचं. मित्रांनो सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, लक्षात घ्या. तुम्ही एकच गोष्ट करायची. काय करायचं? इकडे पहा, हे सावळा रंग आहे ना आणि काय म्हणाले? पावसाळी नभापरी. तर हे आहे उपमेय, कारण याची तुलना आपण कोणासंग करालो? त्या नभापरी म्हण पावसाळी. हे आहे उपमान. ठीक आहे, या उपमेयाची तुलना कोणासंग व्हाली? उपमानासंग. उपमेय आणि उपमान यांच्यात जेव्हा सारखेपणा दाखवला जातो का तेव्हा उपमा अलंकार होतो. पण उपमा अलंकार ओळखायचा असेल त्यासाठी एक ट्रिक आहे मित्रांनो. उपमानाला परी हे शब्द जोडून येते. काय जोडून येते? परी. मग परी जोडून आला की काय सांगायचं? उपमा अलंकार. ठीक आहे. अस्थिर, अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, चंचल. अस्थिर म्हणजे काय? स्थिर नसलेला. ठीक आहे, मग अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? चंचल आहे. ठीक आहे, बढियापैकी छान प्रकारे आपण स्पष्टीकरणासहित कार्यक्रम चालू आहे आपला. ठीक आहे. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणाले. कसला? विरुद्धार्थी शब्द. तर मित्रांनो विष्टच्या विरुद्धार्थी होत आहे अनिष्ट. वाक्यप्रचार पूर्ण करा. हलवायाच्या घरावर काय म्हणते? तर मित्रांनो हलवायाच्या घरावर तुळशी पत्र असते. काय असते? तुळशी पत्र. पुढील पैकी कोणता वर्ण मराठीतील अर्धस्वर नाही? बर, वर्ण अर्धस्वर नाही म्हणाले. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे मित्रांनो, कारण हे रस्व स्वर आहे. कोण आहे? रस्व स्वर. इकडे लक्ष द्या. य र ल व हे आहेत अर्धस्वर. मराठी भाषेत अर्धस्वर आहेत 4. किती येतं? 4. य र ल व. त्यापैकी 3 इद आहेत, य र व. ठीक आहे, पण अ हा रस्व स्वर आहे. पुढील पैकी कोणता वर्ण मराठीतील अर्धस्वर नाही? आणि ते आहे अ. ठीक आहे. खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते? खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, खेडवळ. खेडवळ मुलगी, मुलगा, प्राणी जे काय असेल ते नामाबद्दल माहिती सांगू शकते. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हणतात. आणि मग खेडेपासून काय बनू शकते? खेडवळ. मी रोज योगासने करतो या वाक्यात सर्वनाम काय? चिल्लर प्रश्न आला बघा मित्रांनो. मी ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, सर्वनाम आहे. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. सामर्थ्यदर्शक काय क्रियापद ओळखायचंय? तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, पळवते. हे सामर्थ्यदर्शक क्रियापद आहे. जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल. बघा, जर आणि तर. जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल
या वाक्याचे प्रकार ओळखा. मित्रांनो, जर न आणि तर न वाक्य जोडलं एकच होतंय संकेतार्थ. काय होतंय? संकेतार्थ. मित्रांनो, कोणती इथं कोणती कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्रिया विशेषण अव्यय या तिन्ही जाती विकारी आहेत. शब्दांच्या मित्रांनो जर आपण पाहिलं, शब्दांच्या जाती किती? तर 8 आहेत. शब्दांच्या जाती किती येतात? 8. त्याच्यामध्ये जर आपण जर एक गोष्ट पाहिली मित्रांनो, त्याच्यामध्ये विकारी शब्द जाती आहेत 4. अविकारी शब्द जाती आहेत 4. ठीक आहे. विकारी मध्ये आहे मित्रांनो नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ठीक आहे. जर तुम्ही पाहिलं, अविकारी मध्ये आहे मित्रांनो क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि त्याचबरोबर शब्दयोगी अव्यय. चला बघा, शब्दांच्या जाती किती असा जर परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो, 8 सांगायच्या. विकारी किती? 4. अविकारी किती? 4. विकारी आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी आहेत क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय. झालं. शब्दांच्या 8 जाती, विकारी 4, अविकारी 4. विचारलाय काय? कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही? कोण आहे? क्रियाविशेषण अव्यय. कोण आहे? क्रियाविशेषण अव्यय. अविकारी. बाकीच्या उरलेल्या विकारी आहेत नाम, सर्वनाम, विशेषण. नाम, सर्वनाम, विशेषण. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचे. शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचे. लक्षात घ्या, शब्दयोगी अव्यय म्हणलं मित्रांनो की शब्दाला जोडून येते. विषय संपला. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. ठीक आहे. काय होते पा, इकडे बघा, इथं तुमच्या समोर आहे बघा, घराबाहेर. ठीक आहे. मुळात मित्रांनो घर शब्द आहे, पण जेव्हा बाहेर हे शब्दयोगी अव्यय जोडायचं होतं का, तर घरचं घरा झालंय. मग घरचं घरा झालंय काही सामान्य रूप आहे. शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत असते. परंतु आता इकडे बघा, सुद्धा हे सुद्धा शब्दयोगी अव्यय. मुळात कुत्रा शब्द आहे, लक्षात ठेवा. कुत्रा हे मूळचा शब्द आहे. पण बघा इकडे लक्ष द्या, कुत्रा सुद्धा, मग कुत्राचं कुत्रा सेम राहिलंय. मग सुद्धा जोडताना शब्दाचं सामान्य रूप झालंय का? नाही झालं. कुत्राला कुत्रा सेम आहे. आणि जी शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत नाही त्या अव्ययाला काय म्हणतात? शुद्ध शब्दयोगी अव्यय. मग खालीपैकी शुद्ध शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणजे सुद्धा हे शुद्ध शब्दयोगी अव्यय सामान्य रूप झालेलं नाही. उदाहरणार्थ परत बघा, कुत्रा शब्द आहे, पुढे शब्दयोगी अव्यय जोडू आपण. चला बोला, कुत्र्या पुढे का कुत्रा पुढे? नाही. मग कुत्राचं काय झालं? कुत्र्या पुढे जोडताना कुत्राचं कुत्र्या झालंय का? हे सामान्य रूप झालंय. मग शुद्ध शब्दयोगी अव्यय नाही. संपलंय. ऑप्शन नंबर 1. जी शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत नाही अशा शब्दयोगी अव्ययांना काय म्हणतात? शुद्ध शब्दयोगी अव्यय. केवढी उंच इमारत ही, हे
यापैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? संपला विषय. नक्की उद्गार वाक्याचे चिन्ह आहे, म्हणजेच कोण होईल? उद्गारार्थी वाक्य होणार आहे मित्रांनो. षष्ठी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? षष्ठी विभक्तीचा कारकार्थ विचारलाय. कारकार्थ काय असतो? मुळात मित्रांनो षष्ठी विभक्तीचा उपपदार्थ असते आणि त्याचं नाव आहे संबंध. ठीक आहे. षष्टीचा उपपदार्थ कोण आहे? संबंध. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, काय? प्रथमेचा कारकार्थ आहे प्रथमा. कोण आहे प्रथमेचा कारकार्थ? कर्ता. द्वितीया, द्वितीयेचा कारकार्थ आहे कर्म. आणि संबोधन, संबोधनचा कारकार्थ आहे हा. आपल्याला विचारलंय काय? षष्ठी विभक्तीचा. मग षष्ठी विभक्तीचा संबंध हा कोण आहे मित्रांनो? संबंध हा लक्षात ठेवायचं तुम्ही उपपदार्थ आहे. पण कोणाचा? षष्ठी विभक्तीचा. संबंध हा उपपदार्थ आहे. तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने खडू फेकला. प्रयोग ओळखत आहे ना मित्रांनो, इतका खास विषय, आवडीचा विषय, सोपा विषय, खतरनाक विषय. मग मुलाने खडू फेकला. फेकला क्रियापद, फेक मूळ धातू. फेकणारे कोण? फेकणारे कोण? तर मित्रांनो मुलाने वाक्याचा कर्ता आहेत. पण तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होत नाही. पण तुम्ही अजून ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो, तर काय फेकला? खडू. वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. कोण आहे? वाक्याचं कर्म. पण कर्माला प्रत्यय मात्र नाही. मुलाने खडू फेकला. फेकला क्रियापद, फेक मूळ धातू. फेकणारा कोण? मुलाने वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. काय फेकला? खडू. वाक्याचं कर्म आहे, कर्माला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. झाला कर्मणी प्रयोग. आणि मग ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. वाक्य प्रकार ओळखा. मोठ्यांचा आदर राखावा. वा वी वे बरोबर विद्यार्थी वाक्य. संपला विषय. ती मुलगी बिरबल पेक्षा हुशार आहे. अलंकार ओळखा. ठीक आहे. या मुलीची तुलना बिरबल सोबत केलेली आहे. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात. ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. मग या मुलीची तुलना कोणा संग करले? बिरबल संग. पण काय माहित बघा ना, ही मुलगी आहे ना बिरबल पेक्षा बी हुशार आहे म्हणून. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवायला. ज्याची तुलना, या मुलीची तुलना कोणा संग केली? बिरबला संग. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणायचं. ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणायचं. म्हणायले काय बघा तुम्ही, मुलगी बिरबल पेक्षा हुशार आहे. मग हे उपमेय आणि उपमान. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन जेथे असते तेथे एकच अलंकार होतो, व्यतिरेक अलंकार. आणि व्यतिरेक अलंकार जर व्हायचा असेल मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पेक्षा येते. पेक्षा कोणाला जोडून येते? उपमानाला. संपला विषय. इतना खतरनाक विषय आहे वो. कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा म्हणाले. कौमुदी. कौमुदी. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. चांदणे. याच्यात काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. कोवळेच्या. तर मित्रांनो विरुद्धार्थी होते राठ. कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होते? राठ. इंदू, सुधाकर, शशी, हिमांशु ही सर्वनामे कोणाची आहेत? बघा, इंदू, सुधाकर, शशी, हिमांशु ही सर्वनामे कोणाची आहेत म्हणते. ठीक आहे. ही सर्वनामे नाही, ही सर्व नामे. म्हणजे हे एक नाम, 2, 3, 4 ही जेवढी नामे आहेत का, ही कोणाची नावे आहेत? ठीक आहे. तर मित्रांनो ती आहेत चंद्राची. इंदू, सुधाकर, शशी, हिमांशु
ही चंद्राची पर्यायी नावं आहेत. ऑप्शन नंबर 1. थुंकी झेलणे. थुंकी झेलणे वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर मित्रांनो, भलती खुशामत करणे याला काय म्हणायचं? थुंकी झेलणे. केसाने गळा कापणे. केसाने गळा कापणे मनीचा अर्थ सांगा. मित्रांनो, विश्वासघात करणे, आणि विश्वासघात नेहमी जवळचे करत असतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो, स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे स्वगत होय. किती वाटते? चिंतन असावं, किंवा स्वभाषण, संभाषण तर होणार नाही पण चिंतन वाटते. पण स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे स्वगत होय. मित्रांनो, अशाच प्रकारे एकदम खतरनाक कंटेंट आपण घेऊन आलो बढियापैकी. यानंतर आपल्याला वर्णमाला पूर्ण घ्यायची आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो. आणि तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होणार नाही मित्रांनो, कारण एकमेकांच्या सपोर्टशिवाय आपण पुढे जाऊ शकत नसतो. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.